लुटरीच्या ब्लेड मध्ये जाम असं राड अडकलेली आणि ते काढूपर्यंत मला वरचा ते खाली आठवला. आजच्या दिवसाची सुरुवात होत्या बघा आपली या लुटर मध्ये अडकलेल्या राड पासून. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलो की ज्यात जाम व्हायला म्हणून आणि ते जाम झालेला तर काढाले आणि लुटर मधले राड काढून पाठवपर्यंत छोटं मध्ये तुमच्या त्रास करायला मशीन आलतं आणि ते मशीनला हे बोत अटालतं म्हणताना ते फिरवून घ्यायला त्रास करायचा आहे म्हणताना छोटं मग तयारी माणसं आहे बघा टावेल बिवेल घेऊन. छोटं मग त्यांचा अर्धा रात झालेला बघा आणि तिथं अर्धा रात झाल्यावर मिशन थांबवलेलं जरा आणि मग इकडे चिंतो वगैरे सगळी इकडे पाटे वगैरे भरून ठेवले मोर्चा राशीसाठी. तसं तर छोटं मध्ये त्यांच्या राशीला लय टाइम लागला नाही बघा माणसं बकळ होती म्हणताना. आणि तसं तर तुम्हाला सांगितलेलं बघा की आमचं रास करताना तर मिशन म्हणजे हे सुका पाटील असल्यावर नाही म्हणून तर काय नाही हो एका तासात म्हणजे सगळं मोकळं केलंय. इकडे घराकडे येईपर्यंत आमचं माव बघा कसं कुत्र्याला भीती दाखवायला येते. तर कारण असं आहे बघा की कुत्र्याला भीती दाखवायचं कारण आमच्या दारात आलतं बघा ते कुत्रं त्याच्यामुळे दादागिरी करायला बघा कुत्र्यावर. कुत्र्याला पण काय बोलताय ना हो समोर मी बसलेलो आणि त्याचाच माव फायदा घेऊन कसं करायला बघा कुत्र्याला आणि ते कसं काय भीती दाखवणं पण आता शोभतोय बघा वाघाचा मामा म्हणून आणि बोको मामा आहे बघा. बाजारात दादागिरी बघत बसलेलो बघा तेवढा छोटं मावरला बघा फावडा घेऊन ये म्हणून जरा यासाठी छोटं मला फावडा देण्यासाठी चाललेलो आणि इकडे छोटं आंबेड आता झाकालाय बघा मग काय नाही हो आता दिवस मावळणार आहे म्हणताना. अशा पद्धतीने आपला ब्लॉग इथंच खतम होतो आणि हे जे तुम्हाला स्क्रीनवर आता दिसायला बघा हे फॉलो आणि लाईक बटन दाबायला सांगायला